गणगण गणात बोते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज मी बनवले आहेत गुळदाण्याचे लाडू. माझ्या आजीची ही पारंपरिक रेसिपी आहे. माझी आजी सुद्धा खूप सुंदर बनवायची आणि कंपल्सरी रोज आम्हाला सगळ्यांना एक एक लाडू खायला द्यायची. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते पाहूया. मी इथे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम शेंगादाणे घेतले आहेत. 350 ग्रॅम गूळ घेतला आहे. थोडेसे बेदाणे घेतले आहेत आणि थोडंसं तूप घ्यायचं आहे. चला तर आपण आता करायला सुरुवात करूया. मी इथे पसरट पॅन घेतला आहे म्हणजे शेंगादाणे याच्यामध्ये छान भाजले जातील. मंद आचेवर भाजायचे आहेत, कुठेही घाई गडबड करायची नाहीये. खरपूस खमंग असे शेंगादाणे भाजले तरच तुमचे लाडू टेस्टी होतील. आता शेंगादाणे भाजतात तोपर्यंत मी इथे गूळ चिरून घेते. गूळ एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे, खडे ठेवू नकात मोठे मोठे. आपल्याला गूळ इथे फक्त थोडासा पातळ करून घ्यायचा आहे. थोडासा शिजला की झालं, त्याचा पाक बनवायचा नाहीये. पाक बनवला तर तुमचे शेंगादाण्याचे लाडू कडक होतील. हे पहा, आता माझे शेंगादाणे भाजून झाले आहेत. आता आपण पॅन मध्ये 2 चमचे तूप घेऊया. ते तूप गरम झालं की त्याच्यामध्ये चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे. शेंगादाण्याच्या प्रमाणापेक्षा गूळ थोडासा कमीच घ्या. म्हणजे आता 500 ग्रॅम शेंगादाणे आहेत तर 350 ग्रॅम सफिशियंट आहे. आता गूळ चांगला शिजतोय तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला आता आपण इथे शेंगादाण्याची सालं काढली आहेत. आता मिक्सरला फिरवून घेऊया. याचा रवाळ कूट करून घ्यायचा आहे, जास्त बारीक नाही करायचं आहे. हे पहा, शेंगादाणे पण आता मिक्सरला फिरवून घेतले आहेत. आता याच्यामध्ये आपण हा गुळाचा पाक आहे शिजलेला तो टाकूया. जास्त घट्ट करायचा नाहीये, पाक नाहीये तो. पाक केला तर तुमचे दाण्याचे लाडू असे कडक होतील. वेलची पावडर टाकून घेत आहे. हे पहा, आता सगळं मिक्स करायचं आणि आपल्याला या शेंगादाण्याच्या कुटामध्ये सगळं गुळाचं पाणी टाकून द्यायचं आहे. हे पहा, छान शिजलाय हा. आता मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये टाकून घेते. शेंगादाणे, गूळ याच्यामुळे तुमचं लोह, कॅल्शियम सगळंच वाढतं. आणि मी याच्यामध्ये बेदाणे सुद्धा घालणार आहे. या तिन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे तुमचं हिमोग्लोबिन पण वाढेल. तर तुम्ही पण नक्की करा आणि रोज एक लाडू कंपल्सरी खा. लेडीजना तर या लाडवाचे खूपच फायदे होतात. नक्की नक्की करा आणि कंपल्सरी खा. हे पहा, आता गूळ मिक्स करून झाला की हे सगळं मिश्रण आहे परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे गूळ आणि दाणे आपले सगळे एकजीव होतील. रवाळच कूट करायचा आहे, जास्त बारीक पेस्ट करायला जाऊ नका, नाहीतर शेंगादाण्याला तेल सुटेल आणि एकदम असे सैलसर मिश्रण होईल. लाडू व्यवस्थित बांधता नाही येणार. हे पहा, आता सगळं मिक्स करून घेतलंय मी. आता याच्यामध्ये आपण बेदाणे टाकून घेऊया. लाडू बांधला जातोय छान. एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. हे पहा, हे असे आता लाडू बांधून घेते. लाडू पण एकदम छान बांधला जातोय. तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, रोज एक लाडू कंपल्सरी खा. आयर्न, कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन वाढवणारे हे जबरदस्त लाडू आहेत. चला तर मग
अशाच नवनवीन रेसिपींसाठी, रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.